नमस्कार, मैं उमेश ताटे. मराठी समजते की हिंदी समजते? समजतं. मराठी बोलतो मग. नमस्कार, उमेश ताटे, लसीकरण क्षेत्र संनियंत्रक आरोग्य विभाग अकोला. आणि मी अकोला आलो आहे. आपल्याकडे जसं लसीकरण होतं या बालकांचं, म्हणजे आता याच्यामध्ये दिलेलं आहे. जन्मतः लसीकरण असते आपलं, नंतर 1.5 महिन्यात लसीकरण असते, मग 2.5 महिन्यात लसीकरण असते, नंतर 3.5 महिन्यात लसीकरण असते, नंतर 9 महिन्यात लसीकरण आहे, मग 16 महिन्याचं आहे, नंतर 5 ते 6 वर्षाचं आहे ना, नंतर 10 वर्षाचं असते. हे सारे लसीकरण आपण करतो. ह्या सेक्टर करतात लसीकरण आपल्या याच्यामध्ये. आता अशी एक लस आपल्याकडे नवीन आलेली आहे, HPV, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ही जी लस आहे, ही लस आता जसं ह्या बाकी लसी आहेत त्या वेगवेगळ्या आजारावर काम करतात. जसं की पेंटा आहे, त्याच्यामध्ये 5 आजाराचं म्हणजे कवर करतात. त्याच्यामध्ये डांगे खोकला आहे, धनुर्वात आहे ना, घटसर्प आहे, काही टीबीचे लसी आहेत, BCG सारखी लस आहे, टीबीच्या आजारांचं संरक्षण करते. OPV आणि IPV लस आहे आपल्याकडे, ती पोलिओचं लस संरक्षण करते. तर तशीच आपल्याकडे एक गर्भाशय मुखाचा कॅन्सर तुम्ही ऐकला असेल. कोणी ऐकलं गर्भाशय मुखाचा कॅन्सर? काही महिला कोणाला होतो हा कॅन्सर? कोणाला होतं गर्भाशय? कोणाला असते? कोणाला असते गर्भाशय? महिलांना असते है ना. गर्भाशय हे महिलांना असते. तर गर्भाशय महिलांना असते, त्यामुळे महिलांकरता गर्भाशय मुखाचे कॅन्सर होऊ नये याच्याकरता एक लस आहे आता आलेली आपल्याकडे. तर 2006 पासून ती लस चालू आहे इतर देशांमध्ये. आपल्याकडे आता 2026 आपल्याकडे आलेली आहे. तर ती जी लस आहे आपण ते 14 ते 15 वर्ष वयोगटाच्या मुली असतील त्यांना आपण देणार आहे. जसे आपण आता हे TTचं 10 वर्ष झाल्यानंतर लस करतो, 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाहिजे आपल्याला. जे आपल्या 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण लस करतो, TTचं लसीकरण करतो 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. तशीच आता ही HPV लस जी आहे 14 वर्ष पूर्ण आणि 15 वर्ष पूर्ण व्हायचे असतील अशा मुलींना देणार आहे आपण. ठीक आहे. तर तुमच्या घरामध्ये जर कोणी लसीकरण म्हणजे 14 ते 15 वर्षातली मुलगी असेल तिला आपल्या सरकारी दवाखान्यात घेऊन जावं लागेल. त्या ठिकाणी लसीकरण होऊन जाईल तिचं. किंवा तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या शेजारीमध्ये किंवा नातेवाईकामध्ये जर 14 ते 15च्या मुली असतील त्यांना हे कृपया सांगा की गर्भाशय मुखाची कॅन्सरची लस आहे, सरकारी दवाखान्यात उपलब्ध आहे. आणि ही सगळी लस जी आहे तुम्ही प्रायव्हेटला गेलात तर प्रायव्हेटमध्ये याची किंमत मोजावी लागते आपल्याला. त्याची पण किंमत असते प्रायव्हेटमध्ये. सरकारी दवाखान्यात आपण फुकट घेतलं असेल. आता ही पण लस आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये मोफत आहे, म्हणजे याचे काही पैसे पडणार नाही. आणि या लसीचं साईड इफेक्ट सुद्धा काही नाही आहे. जशी आता कधी आपण ह्या लसीकरण करतो, TT लसीकरण केल्यानंतर काय होते, त्या मुलींना 2 दिवस इथं थोडंसं कसं काहीतरी जाणवते, काहीतरी लस दिल्यासारखं आहे की नाही. तसंच ही लस पण आहे. लस दिल्यानंतर 2 दिवसापुरतं आपल्याला तेव्हा चुंचुन करणार. जशी आपल्याला मुंगी चावते, मुंगी चावल्यानंतर आपल्याला चुंचुन होते की नाही 2 दिवस आपल्याला, तसं फक्त आपल्याला काही चुंचुन नाही करणार. 2 दिवसानंतर व्यवस्थित होईल सगळं. याची ताप पण येत नाही आहे. आली समजा ताप तर सौम्य ताप येते, त्याच्याकरता आपल्या गोळ्या असतात. जसं आपण या बालकांना लसीकरण करतो, लहान बालकांना त्यांना पण ताप येत असते. त्यांना पण काय करतो म्हणतात, थंड पाण्याचा पट्टा ठेवू नये. त्याच्यानंतर त्यांना आपण पॅरासिटामॉलची गोळी देतो आपण, ताप कमी होऊन जाते 2 दिवसानंतर. परंतु संरक्षण मात्र आपल्याला आयुष्यभरासाठी भेटते. तसंच आता ही HPV लस आहे, तुम्ही 14 ते 15 वर्षाच्या मुलीला दिली तर तिला पूर्ण आयुष्यभर तिला लग्न झाल्यानंतर तिला गर्भाशय मुखाचा कॅन्सर होणार नाही. त्याचे चान्सेस जे आहेत ते एकदम 99% आपल्याला सेफ राहणार ते. त्यामुळे हे लस खूप आवश्यक आहे आणि सर्वांनी घ्यायला पाहिजे. माझ्या मुलीने पण घेतलेली आहे. म्हणजे आता यावर्षी लस आल्यामुळे माझ्या मुलीला मी 14 वर्षाची मुली झाली आहे, तिला मी ही लस दिलेली आहे. तर आपण पण आपल्या परिवारातल्या ज्या काही शेजारी असतील त्यांना पण लसीकरण करायला पाहिजे. ठीक आहे. आणि तसंच आपलं हे जे लसीकरण आहे रुटीन लसीकरण, याच्यामध्ये कोणाचा काही डोस सुटला असेल तर ते सुद्धा लसीकरण करायचं. हे लसीकरण मात्र आपल्याला याच ठिकाणी होते. आपलं जे इथं दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये होते लसीकरण, इथं शिफ्टर असतात. परंतु हे जे 14 ते 15 वर्ष वयाची लसीकरण आहे HPV, ही लस मात्र आपल्याला आपल्या सरकारी दवाखाना जो आहे मोठा आरेचा आहे ना, आरेच दवाखाना कुठे आपला ग्रामीण रुग्णालय खामगाव रोडला, त्या ठिकाणी आपल्याला लसीकरण करता येईल. तर कृपया आपण सगळ्यांना सांगा, माहिती द्या. थँक्यू.